आता आपल्यापैकी बऱ्याच भावांना असं वाटतं की घरातनं अपर बॉडी स्ट्रेंथनिंग वर्कआउट करायचं म्हटलं तर माझ्याकडे म्हणावं तेवढे फॅन्सी इक्विपमेंट नाही आहेत. डोंट वरी, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे फॅन्सी इक्विपमेंट असण्याची बिलकुल गरज नाही आहे. तुम्हाला 3 गोष्टींची गरज आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे बिलीव्ह स्वतःवरचा आणि या 6 दिवसांच्या ट्रेनिंग सिरीजवरचा. दुसरं ते म्हणजे 1 किंवा 2 डंबेलचे पेअर. तिसरी गोष्ट ती म्हणजे सिस्टमॅटिक ट्रेनिंग अप्रोच. आणि त्यासाठी तुम्हाला कमेंट करायचं खाली वर्कआउट, आणि तुम्हाला मी हा 6 दिवसांचा ट्रेनिंग सिरीज तुमच्या इनबॉक्समध्ये शेअर करणार आहे. आता अपर बॉडी स्ट्रेंथनिंग करताना हे लक्षात घ्या की अपर बॉडीमध्ये 6 मेजर मसल ग्रुप आहेत. त्या प्रत्येक मसल ग्रुपला आपण एक एक व्हेरिएशन देणार आहोत. त्या एकेका व्हेरिएशनचे तुम्ही 1 किंवा 3 सेट्स परफॉर्म करू शकता तुमच्या इंटेन्सिटी आणि तुमच्या एक्सरसाइजच्या एक्सपिरियन्सनुसार. सगळ्यात मोठा मसल तो म्हणजे बॅकसाठी आपण करणार आहोत बेंट ओव्हर डंबेल रोईंग. डंबेलला जमिनीवरतून बॅक आर्च करून असं उचलायचं. दोन्ही पायातलं अंतर हिप एवढं, शोल्डर मागे, डंबेल क्रॉस पोझिशनमध्ये पकडायचे. पुढे झुकायचे, पाठण सरळ असेल आणि इथून मान पण तुमची एकदम सरळ असेल. डंबेलला वरती खेचायचंय बरगड्यांकडे, इथं होल्ड करा थोडंसं आणि आरामात खाली जावा. प्रत्येक रिपिटेशन परफॉर्म करायला 2 ते 3 सेकंद लावायचे. ऑलराईट, दुसरा मोठा मसल तो म्हणजे चेस्ट. त्यासाठी आपण करणार आहोत बॉडी वेट पुशअप्स. पुशअप्स करताना तुम्हाला एक्झॅक्टली शोल्डरपेक्षा थोडीशी वाईड ग्रिप घ्यायची आहे. शोल्डर मागे, इथं श्वास आतमध्ये, दोन्ही हातांच्या मधोमध चेस्ट येईल आणि इथून वरती येताना श्वास बाहेर, खाली जाताना श्वास आतमध्ये. परफेक्ट. तिसरा मोठा मसल तो म्हणजे मिडल शोल्डर. ह्यासाठी आपण करणार आहोत डंबेल लॅटरल रेजेस. थोडंसं लाईट वेट घ्या पहिल्यापेक्षा. डंबेलला साईडला पकडायचं आहे, शोल्डर मागे, आणि इथून डंबेलला वरती उचलायचं आहे, शोल्डरच्या स्लाइटली वरती. इथं श्वास बाहेर सोडायचा आहे, खाली येताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. कमीत कमी एका रिपिटेशनला तुम्हाला लावायचे आहेत एकंदरीत 2 ते 3 सेकंद. चौथा मोठा मसल म्हणजे ट्रायसेप. त्यासाठी आपण करणार आहोत ट्रायसेप बॅक डिप्स. तुमच्या सोफावरती बसा, शोल्डर मागे, तुमच्या हातांना बरोबर हिपच्या जवळ ठेवा, श्वास इथे आतमध्ये, हिपला जमल तेवढं त्या सोफाच्या क्लोज ठेवायचं आहे, खाली जावा, वरती येताना श्वास बाहेर, खाली जाताना श्वास आतमध्ये. प्रत्येक रिपिटेशनला परफॉर्म करताना कमीत कमी 2 ते 3 सेकंद लावायचे आहेत. पाचवा मसल तो म्हणजे बायसेप्स. बायसेप्ससाठी आपण करणार आहोत बायसेप सुपाईन डंबेल कर्ल. डंबेल उचलल्यानंतर शोल्डर मागे असतील, वरती येताना श्वास बाहेर, चांगलं फील करा बायसेपला कॉन्ट्रॅक्शन, आणि आरामात खाली घ्या. परफेक्ट. अगेन तोच प्रोटोकॉल प्रत्येक रिपिटेशन परफॉर्म करताना तुम्हाला लावायचे आहेत कमीत कमी 2 ते 3 सेकंद. लास्ट मसल तो म्हणजे लोअर बॅक. त्यासाठी आपण करणार आहोत पेल्विक ब्रिज. दोन्ही साईडला असतील, शोल्डर मागे असेल, सिम्पली हिपला वर उचलायचं आहे. वरती उचलताना कॉन्ट्रॅक्शन फील करा हिपला आणि लोअर बॅकला, आरामात खाली सोडा. दॅट्स इट. आता याचे किती सेट करायचे आहेत, किती रेप्स करायचे आहेत, सगळं काही मी डिटेलमध्ये ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मेन्शन केलेलं आहे. दॅट्स इट फॉर डे 1. उद्या भेटूत आपण डे 2 मध्ये. आपण लोअर बॉडी करणार आहोत. धन्यवाद.